नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना दिवाळी असते तशी शेतातल्या गुराढोरांना पण दिवाळी असते. मग त्यांचाही गोठा असा स्वच्छ करावा लागतो. जाळ्या अशा काढाव्या लागतात. अशा सारख्या जाळ्या काढल्या तरी गोठ्यात पण सारख्या जाळ्या होत असतात. मग आता गोठ्याची साफसफाई चाललेली आहे. कुट्टी मशीनमुळं तर पत्र्यांना लई जाळ्या होतात. हात पुरत नसल्यामुळं मी आता अशा काठीने जाळ्या काढते. माणसांच्या दिवाळी बरोबर गाया म्हशींची पण दिवाळी असते. त्यांनाही वसुबारसेला ओवाळायला लागतं. त्यामुळे त्यांचाही गोठा स्वच्छ करावा लागतो. साफसफाई करायला लागते गोठ्याची. त्यांचंही दीपपूजन करावं लागतं वसुबारसेला. म्हणून ही गोठ्याची साफसफाई चाललेली आहे. गोठा तर रोज झाडावंच लागतं आणि 4 दिवसांनी पत्र्याची अशी घाण काढायला लागते. आपल्या घरात पण किती जाळ्या होतात, किती झाडल्या तरी सारख्या, तसे ह्या 4 दिवसांनी जाळ्या झाडाव्याच लागतात गोठ्यातल्या. इथं असा आहे गवऱ्यांचा ढीग ठेवलेला आहे. डालगं इथं ठेवलेलं, माळा केलेला आहे छोटासा. हा लाईट गेली. ह्या अशा जाळ्या होतात. आणि शेतकऱ्याचा शेतातल्या सगळ्या वस्तूंमुळं पसाराच असतो सपरात पण. आता शेतकीच्या कामासाठी सगळ्याच वस्तू लागतात शेतकऱ्याला, त्यामुळं त्याच्या सपरात पण पसारा असतो. कोंबड्या असल्या की डालगं लागतं, कुरवडे लागतात, ह्या जाळ्या लागतात. तोड्या असले की ही अशी कुदळ लागती, खोरं लागतं, खुरपी लागतात, विळे लागतात. सगळ्या वस्तू शेतकऱ्याला लागतात. दाताळ लागतं. आता हे दाताळ इकडं असं ठेवलेलं आहे. सारे वडायचं काम झालं आहे, पण हे दाताळ म्हणजे सारख्या वस्तू सारख्याच लागत असते शेतकऱ्याला. ही पहार लागते. म्हणजे सगळी गोष्ट एकूण एक गोष्ट शेतकऱ्याला लागत असते. त्यामुळे शेतकऱ्याचा सगळाच पसारा असतो आणि तो पसारा ठेवण्यासाठी असं हे सहपार करावंच लागतंय. एवढा पसारा कुठं ठेवणार? त्यामुळे हे सापार असं करावं लागतं. आणि मग सापराची पण अशी स्वच्छता करावी लागते, झाडावं लागतं. अशा जाळ्यासारखे 4 दिवसांनी काढतच राहते. पण त्या बघा माझं अशा प्रकारे ह्या जाळ्या झाडून झालेल्या आहेत सगळ्या. कुट्टी मशीनच्या तिथल्या सपरातल्या जाळ्या झाडत होते आणि असं स्वच्छ झालेलं आहे आता झाडून सगळं. आणि या गोट्यातले पण स्वच्छता केलेली. ह्या पत्र्यांची पण अशा जाळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि असं हे स्वच्छ केलेलं आहे सगळं. काल पाऊस झाल्यामुळे सगळं पाणी ह्या साईडला आलं होतं गोट्याच्या बाजूला. ते पाणी पण पुसून घ्यावं लागतं दरवेळेस. आणि आता अशा ह्या गाया विश्रांतीसाठी बसलेल्या आहेत. त्यांनी दावणीतलं पूर्ण कुट्टी खाऊन दावणी स्वच्छ करून ठेवलेली, झाडून काढल्यासारखं सगळे कुट्टी खाऊन टाकलेली. अशी दावणी रिकामी, कोण बसले तर कोण उभा आहे. तर अशा प्रकारे ही माझी साफसफाई गोठ्याची झालेली आहे. असे किती टप टाकले, असं
एवढा ढीग घाणीचा निघाला आणि हा ढीग दरवेळेस आम्हाला जाळावा लागतो. कोंबडीचा खुरवडा सगळं लागतं शेतकऱ्याला. आणि हे तोडा केलेली तंबाट्याच्या जाळ्यात पहिल्याच ओलांड्याला सापडलेल्या त्या जाळ्या. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.